अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आयुष्यामध्ये असे संकट आले, दुःख आले, म्हणजे माणूस संकटाने खूप असा ग्रासलेला आहे, तर अशा वेळेस काय करावं काही सुचत नाही। तर एखाद्या तरी अशी सेवेची आधार घ्यावा असा वाटतो, स्वामींचा आधार घ्यावा असा वाटतो, पण काय करावं असं काही होत असेल तर एक स्तोत्र आहे आणि खूप प्रभावी हे स्तोत्र आहे। याचं पठण तुम्ही करू शकता। आयुष्यातले कोणतेही संकट असो, कोणतेही दुःख असो, त्याच्यावर मात करण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत महत्त्वाचं आहे। तर याचं पठण तुम्ही करू शकता। नित्य सेवेमध्ये सुद्धा तुम्ही ह्या सेवेला सामील करू शकता। बघा, आयुष्यामध्ये कोणते संकट कधी येतील काय येतील आपल्याला सांगता येत नाही, पण तुम्हाला ही सेवा जर तुम्ही केली आणि ही सेवा करायला फक्त 1 मिनिट लागतो, जास्त वेळ पण लागत नाही, पण इतकी प्रभावी आहे। आणि आयुष्यात सांसारिक जीवनामध्ये अडचणी खूप साऱ्या येत असतात आणि कोणत्या कधी येतील हे सांगता येत नाही। त्याच्यामुळे ही सेवा जर तुमची चालू असेल तर तुमच्यावर कोणतेही संकट, दुःख, अडचणी कोणतेही तुम्हाला येणार नाही। तर ही सेवा काय आहे तर घोर कष्टोद्धरण स्तोत्र, याच्यामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे। घोर कष्ट हरणारा स्तोत्र म्हणजे हे स्तोत्र जर तुम्ही वाचलं तर तुमच्या कितीही मोठं संकट असो, कितीही तुम्ही कष्ट करत असो, त्या कष्टाचं तुम्हाला फळ मिळेल आणि तुमचे सगळे कष्ट, तुमचे सगळे संकट सगळे हरून जातील। त्याच्यामुळे हे स्तोत्र खरंच खूप प्रभावी आहे आणि 1 मिनिट लागतो या स्तोत्राला वाचायला। तुम्ही रोज देवपूजा केली आणि लगेच हे स्तोत्र वाचून घेतलं तरीही काहीच वेळ लागत नाही, पण आयुष्यामध्ये खरंच माणसाचं इतकं चांगलं होतं या स्तोत्र याचं पठण जर केलं तर हे स्तोत्र वाचायला कधी सुरुवात करायची, कसं वाचायचं, केव्हा वाचायचं, त्याचबरोबर हे स्तोत्र तुम्हाला कुठे मिळेल तर बघा, हे स्तोत्र आपण जेव्हा वाचतो तेव्हा तुम्हाला नित्य सेवेमध्ये वगैरे नाही, तर तुम्हाला जो आपण गुरुचरित्रातला 14वा अध्याय वाचतो त्या 14व्या अध्यायाचा छोटासा ग्रंथ मिळतो, तर त्याच्यामध्ये हे स्तोत्र तुम्हाला मिळून जातं। तर त्याच्यात बघून तुम्ही वाचू शकता। बरेच जण 14वा अध्याय वाचतात, तर त्याच्यात बघा तुम्ही आहे त्याच्यामध्ये आणि ते बघून वाचा। नाहीतर मग तुम्ही गुगलला सर्च करू शकता, की त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्याची PDF मिळून जाते, त्याच्यात बघून तुम्ही वाचू शकता। आणि खूप छोटं आहे आणि खूप सोपं आहे वाचायला, अगदी 1 मिनिटात वाचून होऊन जातं। त्याच्यामुळे एखाद्या पेजवर लिहून तुम्ही रोज त्याचा बघून सुद्धा त्याचं वाचन करू शकता। कारण काय होतं की तुम्ही 7-8 दिवस सारखं त्याचं पठण जर केलं तर तुम्हाला ते पाठ पण होऊन जातं, नंतर बघायची सुद्धा गरज नाही, इतकं छोटं आहे ते। तरी असं तुम्ही करा। त्याच्यानंतर कसं वाचायचं तर हे स्तोत्र वाचायच्या वेळेस तुम्हाला संकल्प करून तुम्ही सेवा करू शकता। नाही संकल्प केला तरीही काहीच हरकत नाही, कारण कोणतीही सेवेचं फळ आपल्याला मिळतच, वाया जात नाही सेवा। तर संकल्प करायचा असेल तर तुम्हाला रोज हे स्तोत्र 11 वेळेस म्हणायचं आहे। मग तुम्ही ते 21 दिवस त्याची सेवा करू शकता, 51 दिवस करू शकता, किंवा तुम्ही 108 दिवस त्याची सेवा करू शकता। फक्त रोज, आता तुम्ही रोज 11 वेळेस वाचायचं, मग 21 दिवस वाचू शकता। म्हणजे संकल्प तुम्ही करते वेळेस तुम्हाला 21 दिवस वाचायचं, 51 दिवस वाचायचं किंवा 108 दिवस वाचायचं, त्याचा संकल्प तुम्हाला करायचा आहे। त्याचा संकल्प करून तुम्हाला रोज नित्य नियमाने याचं पठण 11 वेळेस करावंच लागेल, कारण आपल्याला माहिती की संकल्प केला तर आपल्याला सेवा करावीच लागते, त्यात खंड पडू द्यायला जमत नाही। आणि तुम्हाला नुसती सेवाच तुम्हाला करायची आहे तर मग रोज एकदाच म्हणायचं, 11 वेळेस म्हणायची गरज नाही, रोज एकदाच म्हणायचं। वेळ काय तर त्याला काही नाही, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा म्हणू शकता, खाऊन पिऊन तुम्ही याची सेवा करू शकता। आणि खरंच खूप प्रभावी हे स्तोत्र आहे। तुम्हाला जर याचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की याला वाचायला सुरुवात करा। खूप आपल्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या, त्याचा नायनाट होतो ह्या स्तोत्र जर आपण वाचलं तर, आणि येणारे संकट सुद्धा टळतात, येणारे संकट आपल्यावर येत नाहीत, त्याच्यापासून आपलं संरक्षण होतं। आणि मनामध्ये आपल्या किती गोंधळ असू द्या, किती काही असू द्या, आपला सगळा दूर होतो। कारण संकल्प करायचा असेल तर असा करू शकता, नित्य नियमानं तुम्हाला रोज त्याचं पठण करायचं आहे। तुमच्या नित्य सेवेमध्ये अजून ही सेवा ॲड करायची असेल तर तुम्ही रोज 1 वेळेस म्हटलं तरीही चालतं। तर नक्की वाचून बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।